लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. तीन कोटींचे ड्रग्ज, 12,000 कॅप्सूल्स आणि काश्मीर लिंक. आरोपी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात. ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 3,64,814 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत 3 किलो 20 ग्रॅम चरस आणि ट्रामाडॉलयुक्त 12,984 कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या असून अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात यापूर्वी 2 वेळा शिक्षा भोगलेल्या फिरोज अब्दुल खान याच्यासह जम्मू काश्मीरमधील आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष मोहिमेअंतर्गत खारेगाव टोलनाका परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. फिरोज अब्दुल खान याच्या ताब्यातून 3 कोटी 2 लाख रुपये किमतीचा चरस जप्त करण्यात आला आहे. याशिवाय ट्रॉमाडॉलयुक्त स्पास्मो, प्रॉक्सिव्हॉन आर प्लसच्या 12,984 कॅप्सूल्स, रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेटही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि बॅकवर्ड लिंकच्या आधारे मोहम्मद अशरफ गुलाम अहमद शेदा आणि शौकत अजीज मीर उर्फ जुबेर यांना जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली आहे. शौकत मीर याला ट्रान्झिट रिमांडवर ठाण्यात आणून न्यायालयाने 12 जूनपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेला चरस जम्मू काश्मीरमधून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान फिरोज अब्दुल खान याच्या विरोधात यापूर्वीही NDPS कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद असून त्याने 2 वेळा शिक्षा भोगल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की खारेगाव टोलनाक्याजवळ काही इसम हे चरस अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाटील आणि त्यांच्या टीमने ACP विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये फिरोज खान राहणार अंकलेश्वर गुजरात याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून एकूण 3 किलो चरस आणि 12,000 ट्रॅमाडॉल मेडिसिनल टॅबलेट असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानं तांत्रिक तपास आणि अधिक माहिती घेतली असता सदरचा अंमली पदार्थ हा जम्मू काश्मीर राज्यातून पुरवला गेल्याची माहिती निष्पन्न झाली. त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम ही जम्मू काश्मीर येथे गेली. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक मोहम्मद अशरफ हा राहणार अनंतनाग जम्मू काश्मीर आणि दुसरा शौकत अजीज मीर राहणार कुपवाडा जम्मू काश्मीर. या दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या टीमने जम्मू काश्मीर येथून ताब्यात घेतलं, त्यांना अरेस्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये शौकत अजीज मीर याची पोलीस कोठडी ही 12 जूनपर्यंत आहे. त्याचबरोबर फिरोज खान मुख्य जो आरोपी आहे त्याची देखील सध्या न्यायालयीन कोठडी आहे. त्याला आम्ही पुन्हा पोलीस कोठडीमध्ये घेऊन अधिक तपास करीत आहोत. याच्यामधील मुख्य आरोपी फिरोज खान याच्यावर यापूर्वी NCB कडून 2 गुन्हे दाखल आहेत. एक 2008 मध्ये त्याच्याकडून चरस 11 किलो चरस जप्त करण्यात आला होता आणि 2017 मध्ये 10 किलो चरस जप्त करण्यात आलं, ज्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालेलं आहे, शिक्षा झालेला आहे. तो शिक्षा भोगून पुन्हा जेल रिलीज झाला होता, जामीन जेलमधून सुटला होता. पुन्हा त्यानं अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे. सदरच्या तपासामध्ये सदरचा मुद्देमाल हा जम्मू काश्मीर मधून सप्लाय झाला, त्याचबरोबर भारताच्या अनेक राज्यामध्ये देखील सप्लाय झाल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे. याबरोबर या गुन्ह्यामध्ये अजून कुठल्या आरोपींचा सहभाग आहे का, यांचे कोण साथीदार आहेत का, याचा देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम तपास करत आहे. ट्रॅमाडॉल मेडिसिनल टॅबलेट हे एकूण 12,000 क्वांटिटी त्याची जप्त करण्यात आलेली आहे, ज्याचं मादक पदार्थ म्हणून किंवा मादक पदार्थ नशा करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.